हे हे काय झालं? मी असं कधीच नाही वागू शकत. पर मेनका असं बोलते तर कदाचित खरंच काय चुकीचं घडलं असेल का? काय झालं? कसं घडलं? नालायक आहे सुंदर, एक नंबरचा नालायक. अरे तुझ्याकडनं काय झालं हे? हा, आता अक्षराच्या नजरेला कसा सामोरं जाणार आहेस? अरे तिचा विश्वासू नवरा असं घाणेरडं वागला, हे कसं सांगणार आहेस तिला? आईला कसं सांगणार? तिला काय वाटेल? ती कशी वागल हे समजा ऐकून? सुंदर, अरे तिला ह्या समध्याचा किती त्रास होईल? नालायक आहे मी, नालायक आहे, हलकट आहे मी, हलकट आहे. आता जगण्याला अर्थच राहिला नाही. कुठल्या तोंडानं आता घरला जाऊ? कोळ्याच्या जाळ्यात अडकत गेल्यावर आणि असाच अडकत जाणार तू पावट्या. आता आयुष्यभर विचार करत बसशील की मी हे खरंच केलं का. तर हे कोड तुझ्या पितरासने बी सुटणार नाही. लक्षात ठेव, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. मला घरला जायचंय. हा, अहो रात्रीच निघालेत ते इकडनं. पहाटेपर्यंत पोचायला हवे होते. नाही, त्यांचा कॉल लागत नाहीये, म्हणून मला वाटलं तुमच्याशी तरी काहीतरी संपर्क झाला असेल म्हणून तुम्हाला फोन केला. हो, कदाचित बॅटरी डाऊन असेल म्हणून फोन लागत नाहीये. पण अहो सॉरी, आमच्याकडनं तुमच्या फंक्शनला कोणीच वेळेत पोहोचू शकलं नाही. खरंच सॉरी. पण माझा संपर्क झाला ना की तुम्हाला लगेच कळवते मी. हा, हो, थँक्यू. अक्षरा ग, काय झालंय? काही कळ का? आई, अहो फंक्शनला पोहोचलेच नाहीये ते. अरे देवा, अगं मग दोघं? आई काळजी नका करू, नक्की काय प्रॉब्लेम झालाय बघू आपण. सुरक्षित असतील दोघं. आई यांचा फोन बघ, घे पटकन. हॅलो. काय तुम्हाला कधीपासून मी फोन ट्राय करते, फोन लागतच नाही तुमचा. कुठे आहात तुम्ही? अगं अक्षरा, आमची गाडी वाटत बंद पडली होती बघ. टायर पंक्चर झालता आणि अगं तिथं ना फोनला रेंजच नव्हती. आजूबाजूला समजा जंगल होतं, त्यामुळे ना कोणी मदतीला बी नव्हतं. मग रातभर आम्ही तिथंच थांबलो बघ.
अगं आम्ही त्या कार्यक्रमाला गेलोच नाही बघ. आता परत घरलाच येतो आहे. बरं बरं ठीक आहे. तुम्ही आत्ता कुठे आहात? सगळं ठीक आहे ना? तुम्ही कसे आहात? मेनका बरी आहे ना? बरी आहे ती, येतोय घरी. बरं ठीक आहे. अगं काय झालंय? दोघं बरी आहेत ना? आई काळजी नका करू. त्यांची गाडी वाटेत बंद पडली होती, ते थेट घरी यायला निघाले. देवी आई, माझ्या सुंदरला जप. दोघांसने बी सुखरूप घरी घेऊन ये. बरं आई मी निघते, मला उशीर झालाय, अजून आवरायचंय मला. मी ऑफिसवरनं आले ना की यांच्याशी बोलीन मग. हा बर. येते. सुंदर, अरे काय झालं? ही मेनका अशी का पळाली आणि बेदरलेवानी का दिसतीये? अरे सुंदर बोल की, मूग गिळून गप्पा बसलायस. तुम्ही कार्यक्रमाला गेला होता ना व? हा मग इतक्या लवकर कसे परत आलात? सुंदर बोल की, अरे काय झालंय? कार्यक्रम रद्द झाला. अच्छा रद्द झाला वय. पर मग ही का अशी पळाली? हिला काय झालं? सुंदर काय झालंय मला सांग. सुंदर अरे बोल, काय झालंय सांग ना. नाही, काय नाही, मी आलोच. चला, एक भिंत गडगडली हाय, आता लवकरच समदा वाडा कोसळणार. आता खरा मॅटिनी शो सुरू होणार. मेनका, अगं बाळा, तू या वक्ताला इथं कशी? हा इतक्या लगेच कसं परत आलात? काय झालंय बाळा, तू का रडती आहेस? शांत हो बाळा. ऐक मेनका, काय झालंय? बरं वाटत नाहीये का तुला? काही लागलंय का? मला सांग, कुणी काय बोललं का तुला? अगं मग काय झालं असं रडायला? हे बघ हे बघ हे बघ लेकरा, शांत हो, शांत हो. हा मला एक सांग, सुंदर काय बोललाय का? हा तुमचं भांडण झालंय का काही? नाही काय नाही, ते तुमची आठवण आली ना मला, म्हणून भरून आलो. हे बघ, खोटं बोलू नकस माझ्याशी. काहीतरी बिनसलं आहे नक्की. हे बघ मेनका, खरं खरं सांग, काय झालंय? अहो खरंच काय नाही झालंय, म्हटलं ना आठवण आली. आता काम आहे, मी जाते. आई, मेनका, अगं काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का बाळा? हा अहो वय बरी आहे मी, जरा येते. अगं ऐक मेनका, काय झालं हिला? काहीतरी बिनसल आहे नक्की, पण नेमकं काय झालंय? तू रात्रीचा फायदा घेतलास माझा. आता काय
जीव घेतोस का? माझं समद वाटोळ करून वर मलाच विचारतो काय झालं म्हणून? राक्षस आहेस तू, राक्षस! असं कसं वागलो म्या? इतका नीच नाही. विचार करून आहे ना डोसक्याचा पार चोता झालाय. हे समजा आधी अक्षराला सांगितलं पाहिजे. आजवर मी तिच्यापासून कधीच काय लपवलं नाही. तिला या समजाची कल्पना द्यायच पाहिजे. हा होय. ह्यो समजा प्रकार ऐकल्यावर तिला काय वाटेल? काय म्हणेल ती? नाही, काय बी करून मला तिला सांगावंच लागेल. माझ्या आधी मेनकाने जर तिला ही गोष्ट सांगितली ना तर मी तिला अंधारात ठेवलं असं वाटेल आणि ती दुखावली जाईल. मला तिला सांगावंच लागेल. ही फाईल व्यवस्थित चेक करा, कुठलीही चूक होता कामा नये. आयुक्तांसमोर प्रेझेंट करायचे आपल्याला. होय. आणखीन एक महत्वाचं काम. हा, तर महत्वाचं काम हे आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या पोलीस मित्रांना कॉन्टॅक्ट करा. अधिकृत पोलीस नसतानाही आपल्यासाठी रात्रंदिवस जागरूक राहून ते आपली सेवा बजावत असतात. त्यांना थोडं प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण त्यांची भेट घेऊयात. जरूर. एकच मिनिट, एक्सक्यूज मी. हॅलो, अहो मी जरा महत्वाच्या मीटिंग मध्ये. तुम्हाला थोड्या वेळाने फोन केला तर चालेल? ठीक आहे. आपल्या भागातल्या गुप्तहेरांची लिस्ट मागितली होती मी. हो मॅम. काय झालं? तयार आहे. आणा लगेच. माणूस म्हणायचं लायकीचा सुद्धा नाहीयेस तू. माझं समद वर पाडून वर तोंड वर करून विचारतोय की काय झालं म्हणून? सुंदर, अय सुंदर, सुंदर काय झालंय? कुठं काय हत्या ग? काय बी नाही झालेलं. अरे ती मेनका एवढी अस्वस्थ काय? ढसा ढसा रडतीये पोरगी. काय विचारलं तर सांगाना झालीये. सुंदर मला खरं खरं सांग, तुमच्यात काही भांडण झालंय का? हा, तू काय बोललायस का तिला? अगं सांगितलं ना आत्या, काय बी नाही झालंय. अरे मग का रडती एवढी? आणि काय र, तुम्ही इतक्या लवकर कसं परत आलात? तुझ्या चेहऱ्यात सांगतोय काहीतरी बिनचला आहे म्हणून. अरे मग रडायला काय झालंय? हा, ती उर्वशी काय बोलली का तिला? अगं नाही आत्या. अरे तू काय बी काळजी करू नकोस, मी बोलतो मेनका संग. हा, अरे सुंदर काय झालंय नेमकं? मी बोलतो. ही दोघं बी जरा बावरल्यासारखी दिसत आहे. नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. सुंदर, तू बरोबर माझ्या जाळ्यात अडकलेस. आता तुझी सुटका नाही. आणि योच फायदा घेऊन मला अक्षराचं आयुष्य उद्ध्वस्त करायचे. जसं तिनं माझ्या भावाच्या आयुष्याची माती केली ना, तशीच मी तिच्या आयुष्याची माती करणार आहे. आणि ही वेळ काय आता लांब राहिलेली नाही. बघता बघता म्या वनवा पेटवणार. कारण वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही.
का आलायस तू इथं? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? लांब राहा मायापासनं. तुझी सावली बी नगाय मला. आणि माणूस म्हणून जरा जरी लाज वाटत असेल ना तर जाईत ना. जाईत ना. मेनका, मी तुझ्यामोर हात जोडतो बघ. मला माफ कर. अगं पण कसं झालं, काय झालं मला काहीच समजत नाही बघ. मी जाणीवपूर्वक नाही केलं अगं हे शब्द. तुझं नुकसान होईल असं मी कवाच वागणार नाही. तुला ठेच लागल असं माझ्या हातून कधीच घडणार नाही. माफ करायचं खरंच? ही अशी माफी मागून माझ्या आयुष्यात तू जो काय त्रास दिलाय तो मिटणार आहे का? सांग ना, मिटणार आहे का? माझ्या आयुष्यातून उठवलंयस तू मला. का केलंस असं? आयुष्यातून का उठवलंस? मी सूर्यवंशींना आपलं मानलं, पूर्णपणे विश्वास ठेवला, आणि त्या विश्वासाची परतफेड तू कशी केली ती अशी? माझ्या अख्ख्या आयुष्याचं वाटोळं केलंय तू, वाटोळं. हे बघ मेनका, तुझ्या मनातलं दुःख मी समजू शकतो, पण मी एक सांगतो, तुझं वाईट व्हावं यो विचार माझ्या मनात कवाच येणार नाही बघ. खर तर ना, तुझं काय नाही चुकलं, माझंच चुकलंय. मी तुझ्यासोबत तिकडे येऊन बसले ना, तीच मोठी चूक केली. तू इतक्या खालच्या पातळीवर जाशील असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं रे. तू हे जे काय करून ठेवले ते निस्तरण्याजोगं आहे का? सांग ना, आहे का? माझ्या मनाला लागलेल्या डागांचं मी काय करायचं? सांग ना, काय करायचं? मी काय एक शपथ बी बोलू नकस, कळलं? लांब राहा, लांब राहा, लांब राहा माझ्यापासून, लांब राहा. हे काय होऊन बसले समज. खरंच चुकीचं वागलंय का? अय मेनका, काय झालं? कुठं निघालीस अशी? अहो काय नाही, ते मला जरा काम आहे, मी आणि येते. मेनका, काय झालंय? मगाधरनं विचारते पर काय बी सांगना झालीयस. डोळ्यात पाणी का आहे तुझ्या? अहो ते डोळ्यात काहीतरी गेलं असेल. काय नाही, येते मी, शांत. हे बघ, मगाधरनं फसवतेस मला. आईला पोरीचं मन कळते. काहीतरी झालंय, तू लपवतेस माझ्यापासून. सांग ना बाळा, काय झालंय? अहो म्हणलं ना म्या, काय नाही झालंय, येते म्या. हे बघ, तुला आईची शपथ आहे,
खरं खरं सांग. मेनका, आई म्हणतीयस ना मला, मग खरं खरं सांग मला काय झालंय. बाळा काय झालंय. मी ना काय बघ, शांत हो बाळ, रडू नगस. काय झालंय हा. अहो आई, आम्ही जात असताना ना वाटत गाडी बंद पडली. तर काय करायचं, कुठे जायचं म्हणून आम्ही जरा शोध करत जंगलात गेलो. तिथं एक माणूस शेकोटी पेटून बसलेला दिसला. मी त्याला लई वेळा समजायचा प्रयत्न केला. सुंदर, मेनका, तू काय म्हणतीयस ना, मला काय बी समजत नाहीये ग. पण आमचा सुंदर असा नाही, तो असं वागूच शकत नाही ना. काय म्हणते, काहीतरी ना घोळ झालाय बघ बाळा.